श्री सोमवंशीय सहस्रार्जुन क्षत्रिय समाज बांधवांच्या वतीने संगमनेर शहरातील विठ्ठल मंदिर या ठिकाणी सुरू असणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याची सांगता आज हरिभक्त परायण रामदास महाराज काळे यांच्या काल्याच्या कीर्तनाने संपन्न झाली। अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचे औचित्य साधून भव्य ग्रंथ मिरवणूक, फुगडी, विविध कलागुणांना वाव देणारे भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। संपन्न झालेल्या या कार्यक्रमात समाज बांधव, युवक युवती मोठ्या संख्येने हजर होत्या। संपन्न झालेल्या कार्यक्रमाचा वृत्तांत। रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी। संगमनेर ग्रामसभेच्या वतीनं दरवर्षी विठ्ठल नाम सप्ताहाचं आयोजन केलं जातं। ही परंपरा शेकडो वर्षापूर्वीची आहे आणि शेकडो वर्षापासून कायमस्वरूपी ही प्रथा चालू राहिलेली आहे। मध्यंतरी करोना काळ आला तरीसुद्धा ही प्रथा बंद झाली नाही, कारण पांडुरंगाची इच्छा होती का ही प्रथा कायमस्वरूपी चालू राहावी। काही फोटो असे आहेत का ते 70-75 वर्षापूर्वीचे फोटो आहेत आणि एक वेगळे मिरवणुकीचे फोटो आहेत। एक वेगळा आनंद या सप्ताहात येतो। आता 30 तारखेला सप्ताह बसला आहे, उद्या एकादशी आहे, शनिवारी रविवारी आणि सोमवारी महाप्रसाद राहतो, सप्ताहाची समाप्ती राहते। तर माझी विनंती आहे सगळ्यांना का या ठिकाणी हा जो सप्ताह चालू आहे ह्या सप्ताहाला सगळ्यांनी दर्शनाला यावं, कारण जशी पंढरपूरला गर्दी राहते तशी एकादशीला इथं गर्दी राहते आणि दुसऱ्या दिवशीसुद्धा दिंडीला सुद्धा गर्दी राहते। सगळ्यांनी एक वेगळ्या पद्धतीचा आनंद घेण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी, पंढरपूरला गेलो असा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी यावं अशी या ठिकाणी मी विनंती करतो। आणि दुसऱ्या दिवशी जो सप्ताहाची सांगता राहते त्या दिवशी सगळ्यांनी प्रसादासाठी यावं, जेणेकरून महाप्रसादाचा लाभ मिळेल। सकाळी 9 वाजता मिरवणूक राहते, 12 वाजेपर्यंत मिरवणूक चालते आणि मिरवणुकीनंतर सप्त्याचं कीर्तन होऊन, काल्याचं कीर्तन होऊन हा सप्ताहाची समाप्ती होती। ही शेकडो वर्षाची परंपरा अशीच पद्धतीने चालू आहे आणि याचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे काय, ही कधीही खंड पडलेली नाही। त्यामुळं सगळ्यांनी या ठिकाणी येऊन पांडुरंगाचं दर्शन घ्यावं, विठ्ठल रुक्माईचं दर्शन घ्यावं, जेणेकरून सगळ्यांना या ठिकाणी परमेश्वराचे, भगवंताचे आणि पांडुरंगाचे आशीर्वाद मिळतील। या ठिकाणी मी सगळ्यांना आवाहन करतो का एकादशीच्या दिवशी सगळ्यांनी, संगमनेर तालुक्यातील सर्वांनी, बाहेरील सगळ्यांनी या ठिकाणी, ज्याला पंढरपूरला जाता येत नाही त्यांनी या ठिकाणी दर्शन घ्यावं अशी विनंती करतो आणि थांबतो। रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी।
आणि जय शेठ तुम्हाला अशी माझी विनंती राहील. हा सप्ताह अखंडित चालू राहावं ही माझी परमेश्वर प्रार्थना. आणि बापरे काय पिकावले होता तेव्हा माझ्या गावात सापडला मोबाईल असं पाहिजे प्रत्यक्ष विठ्ठल रुक्मिणी ठेवला माझं मी आनंदी झालो मावली. हो हा असं पूर्वजन्माचं काय ते तुमचं सुकृत आहे. हा पूर्वजन्मी आम्ही बहुत पुण्य केले. हरियाणी उपजण्या पुढचे येऊ काला खाऊ दैवात महाराज म्हणतात आम्ही फुलमाला जाऊ पुन्हा जन्माला येऊ काय खाऊ तर काला खाऊ दैवात. वैकुंठात हा काळ नाही हा काळ मूर्ती लोकातच आहे. मूर्तीचे स्वर्गीचे आमर तुकाराम महाराज माऊली हे गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिला कीर्ती जगामध्ये. अहो मी ज्ञानोबा तुकाराम म्हटलं तर आम्हाला मिळतं खायला गुलाबजाम किती त्याने आमच्या भरपूर उपकार केले माऊली भरपूर उपकार केले. आणि मार्गदावर गेले आधी दयानिधी संत त्याने जीवन ते चालू जाताना पुढे होता पाहिजे. हा आपण त्याच मार्गावर चाललं पाहिजे तुमचं निश्चितच कल्याण होईल. काहीच नाही आलं तर रामकृष्ण हरी म्हणा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असं 100 वेळा नाम घेता वाट चाली यज्ञ पावला पावले इतकी वारकरी संप्रदायामध्ये ताकद आहे. एकमेका जीव मुखी सुखे घालून उमरी तुका म्हणे वाळवंट बरवेली तर उत्तम. माझं ध्यानात वाळवंटाची उपमा दिली. वाळवंटात हरळ उगत नाही तुका म्हणे चित्त करारी निर्मळ येऊन गोपाळ राहील. म्हणजे काय षडविकार केले म्हणजे माणूस निर्मळ झाला. बस षडविकार झाला म्हणजे माणूस निर्मळ झाला एवढंच का बाकी काय तुका म्हणे वाळवंट तो का काही उन्हेने दिए का काही उन्हेने दिए का विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले रे पुरे देवा पुढे उतारे नाही विचारिला अधिकार पुरा
श्री प्राज्वल